नमस्कार मित्रांनो, वीण दोघातलीही ही तुटेना या मालिकेमध्ये सरपोतदार कुटुंब हे अगदी सर्वसामान्य कुटुंब असतं आणि या कुटुंबामध्ये स्वानंदी, तिचा भाऊ, बहीण, आई आणि वडील असतात. सकाळचं आवरून स्वानंदी देवापुढे उभे असते, प्रार्थना करत असते. तर एकीकडे आई नाश्ता करत असते, तिची बहीण ऑफिसचं आवरत असते, तर भावाचं देखील पाठीमागे काहीतरी काम चाललेलं असतं. स्वानंदी देवापुढे उभी असताना ती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ अशी देवाला प्रार्थना करते, पूजा करते आणि देवाला सांगते की देवा, तुझी कृपादृष्टी आमच्या घरातील प्रत्येकावर राहू दे. आमच्या घरात सुख, शांती, समाधान, आनंद मिळू दे. हे ती देवाकडे मागत असताना स्वानंदीची आई किचनमधून स्वानंदीला सांगते की स्वानंदी, आपल्याकडे हे सर्व आहे, फक्त थोडी पैशाची गरज आहे. त्यामुळे तू देवाकडे सुख, समाधान, आनंद न मागता पैसे माग, ते पण थोडे नाही तर भरपूर माग. तितक्यात स्वानंदीच्या हातावर छताचे पाणी गळते आणि स्वानंदी म्हणते, आई हे बघ, ऐकलं देवाने, दिले छप्पर फाडके. तितक्यात स्वानंदीचा भाऊ छताकडे बघतो आणि तो म्हणतो की ताई हे बघ, मला पण दिले, कारण त्याच्या देखील हातावर पाणी गळत असते. तिचा भाऊ स्वानंदीला म्हणतो की आज बहुतेक घर पूर्णपणे भरणार आहे. त्यावर स्वानंदी आणि तिचा भाऊ एकमेकांना टाळी देत पुढे जातात आणि स्वानंदी त्याच्या पाठीवर प्रेमाने मारते. किचनमध्ये आई ओरडते की ही टाळी देण्याची गोष्ट आहे का? आई म्हणते, चला लवकर, की त्या पाण्याखाली, छताखाली पातेले ठेवा. स्वानंदीची आई म्हणते, मला तर कळतच नाही की ही मच्छरदाणी आहे की छप्पर. स्वानंदी आणि तिचा भाऊ छताखाली भांडे ठेवत असताना त्यांची आई म्हणते की माझ्या जर कॉलेजच्या मैत्रिणी नाशिकवरून घर बघण्यासाठी आल्या तर काय म्हणतील बरं? कुठे मी एकेकाची फर्स्ट राऊंड नाशिककर एका गळक्या घरात राहते म्हणून हसतील मला. त्यावर स्वानंदीचा भाऊ इथे छप्पर गळते तिथे भांडे ठेवत आईला म्हणतो की काही पण काय बोलते आई तू? आजपर्यंत एकतरी मैत्रीण तुझ्या घरी आली आहे का? उगाचच तू त्यांची आठवण काढत बसते. आई त्याच्यावरती प्रेमाने हात उचलते. तितक्यात स्वानंदी रोहनला म्हणते की रोहन, तू जा बरं छतावरती आणि बघ कुठे पाणी साचले, आणि हो, तू त्या सेक्रेटरीला विचार की वॉटरप्रूफिंगचं काम करणार होतं, त्याचं काय झालं म्हणून. स्वानंदीचे बाबा हातात पेपर घेऊन येतात आणि स्वानंदी आणि रोहन बाबांना म्हणतो की बाबा हळू, पाणी साचलेलं आहे. त्यावर स्वानंदीचे बाबा म्हणतात, अरे हे पुन्हा गळायला लागले की काय? त्यावर स्वानंदीची आई बाबांना म्हणते की अहो, मी किती वेळा सांगितलं तुम्हाला की आपण घर बदलूया, तरी देखील तुम्ही ऐकत नाही. हे घराचं छतच मजबूत नाही. त्यावर स्वानंदी म्हणते की छप्पर जरी मजबूत नसलं तरी ह्या घराच्या भिंती मात्र मजबूत आहे ना. स्वानंदीची आई बाबांकडे बघत म्हणते, हो, आधी बाबा शिकवणी घ्यायचे, आता मुली घ्यायला लागल्या. स्वानंदीची बहीण ऑडिशनची तयारी करत असते आणि ती डोक्यावरतून तिचे पुस्तक पडते. तेव्हा ती म्हणते, काय यांचं पण असतं ना, साधी जीन्स आणि हे घालायला लावायचं तर ते साडी घालायला लावतात. तेव्हा स्वानंदीची आई तिला सांगते की आनंदीची आई तिला समजावताना म्हणते की 1-2 महिन्यापूर्वी ऐश्वर्या अशी सेम फेस्टिवलला गेली होती, तेव्हा तिने अशीच साधी साडी घातली होती, पण फक्त ती 12 लाखाची ती. पण आपलं नशीब. ती आई तिच्या बाबांना चिडवायला म्हणते की मी जर मिस नाशिककर झाली असती तर ऐश्वर्या रायबरोबर मिस इंडियामध्ये भाग घेतला असता आणि दिसली नसती तुम्हाला मिस ऐश्वर्या राय. त्यावर स्वानंदीची बहीण सुष्मिता म्हणते की हो खरंच. त्यावर बाबा तिला सांगतात की तुमची ही वारी पूर्ण झाली असेल तर ते पुस्तक जाग्यावर ठेवा, कारण ती बाबांचं पुस्तक घेऊन डोक्यावर प्रॅक्टिस करण्यासाठी इकडून तिकडे फिरत असते. इतक्यात कुकरची शिट्टी वाजते आणि स्वानंदीची आई कुकरची शिट्टी बंद करण्यासाठी जाते, परंतु तिचा पाय घसरतो आणि बाबा तिला रोमॅन्टिकपणे पकडतात. सगळे आश्चर्याने असे बघत असतात.
सगळे हसतात आणि म्हणतात की किती रोमॅन्टिक. त्यावर स्वानंदीची आई म्हणते की कसले रोमॅन्टिक, 20 वर्षापूर्वी देखील मी अशीच तोंडावर पडली आणि तोंड फुटले. यात स्वानंदी वृद्धाश्रमात निघते आणि स्वानंदीची आई म्हणते की तू जाऊ नको, आज सुष्मिताचं ऑडिशन आहे तर तू थांब. असेही त्या वृद्धाश्रमातील म्हाताऱ्या लोकांना योगाचं काय कळतं. त्यावर सुष्मिताचे बाबा म्हणतात की अगं जाऊ दे स्वानंदीला, इतर वेळेस ते तुमच्यासाठीच तर धडपडत असते ना. स्वानंदी बाबांना चहा देते आणि निघते. स्वानंदी आईला रिक्वेस्ट करते आणि तिचे बाबा म्हणतात ती कधीतरी स्वतःसाठी काहीतरी वेळ काढते तर तिला जाऊ दे. ती तिच्या बहिणीला बेस्ट ऑफ लक देते आणि तिच्या भावाला बाय करून ती निघते. रोहन बाबांना म्हणतो की बाबा आपली ताई किती कमाल आहे ना, खरंच तुम्ही तिचं नाव खूप कमाल ठेवलं आहे. तिला नेहमी दुसऱ्याच्या आनंदाची काळजी असते. घरी असताना आपल्या आणि वृद्धाश्रमात गेलं की त्यांच्या. स्वानंदी म्हणजे किचनमधून स्वानंदीची आई म्हणते 35शीला आलेली आपली मुलगी कोण लग्न करेल तिचे. ती स्वानंदीच्या बाबांना म्हणते अहो तुम्ही पत्रिका बघायला जाणार होते, काय झाले, कधी जाणार. त्यावर स्वानंदीचे बाबा म्हणता हा चहा पिलो की जातो. त्यावर स्वानंदीची आई म्हणते की हो चालेल, उपकार होतील. दुसरीकडे अन्विषा म्हणजे समरच्या भाजीच्या उष्टांनाची तयारी सुरू असते. कार्यक्रमाला आलेले सर्व पाहुणे समरची चौकशी करतात. त्यावेळी समरची आई समरच्या भावाला विचारून म्हणते की समर कुठं आहे. त्यावर समरचा भाऊ तिला सांगतो की तू आदिराला विचार, कारण तिच्या भावावर तिचं खूप प्रेम आहे. समरचा भाऊ म्हणतो काय गरज होती दादाला मीटिंगला जाण्याची. त्यावर आदिरा म्हणते दादाने सांगितलं ना की तो येणारच तर तो येणारच. ही आई गुरुजींना म्हणते की आपण अनुष्ठानाच्या प्रोग्रामला सुरू करू, उगाचच मुहूर्त टळून जाईल. तितक्यात आजी येते आणि म्हणते की मुहूर्त दुसरा मिळेल परंतु मामा मिळणार नाही. तितक्यात समरची बहीण येते आणि ती म्हणते की अजून दादा कसा आला नाही, त्याचा फोनही लागत नाही आणि तो बाळासाठी सोन्याचा बाऊल घेऊन येणार होता. त्यावर समरची काकू म्हणते की पण वेळेलाही महत्त्व आहे. तितक्यात आजी म्हणते की तुमच्यापेक्षा समरला जास्त वेळेचं महत्त्व कळतं, कारण तो एक मोठा बिझनेसमॅन आहे. इकडे समर त्याच्या बहिणीच्या बाळासाठी चमचा आणि बाऊल आणण्यासाठी राजवाड्यात जातो. त्याला फोन करून सांगते की तू जर बाऊल आणि चम्मच आणला नाही तर माझ्या सासरचे मला सर्वच हसतील. समर बाऊल आणण्यासाठी राजस्थानच्या पॅलेसमध्ये गेला असता तिथे आदराने त्याचा सत्कार केला जातो, त्याला माळ घातली जाते. इकडे स्वानंदी अनाथ आश्रमातील वृद्धांना घेऊन सायकल चालवत एका ट्रेकवरती जाते. ते सर्वजण झाडं लावण्यासाठी तिथे जात असतात, कारण अनाथ आश्रमातील एका मावशींचा बड्डे असते आणि बड्डे निमित्त झाडं लावून ते त्यांचा बड्डे सेलिब्रेट करून स्वानंदी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन करते. अनाथ आश्रमातील लोक देखील स्वानंदीसमोर एकदम आनंदाने आणि हसत खेळत मज्जा करत असतात. स्वानंदीने 2005 साली तिच्या 5व्या वाढदिवसाला जे झाड लावलेलं असतं ते ती अनाथ आश्रमातील लोकांना दाखवते आणि सगळ्यांना त्याचा खूप खूप आनंद होतो. अनाथ आश्रमातील लोक म्हणतात की स्वानंदी आम्हाला झाड लावण्यासाठी उशीरच झाला गं, कारण आता हे झाड जेव्हा मोठं होईल तेव्हा आम्ही याला बघण्यासाठी नसू. त्यावर स्वानंदी म्हणते की असं का बोलतात, तुम्ही योगा करतात, सगळे पथ्य पाळतात, थिंक पॉझिटिव्ह, तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा. ती त्यांना समजावून सांगताना सांगते की तुम्ही असा विचार करा की अजून 20 वर्षांनी सुद्धा तुम्ही हे झाड वाढलेलं असताना तुम्ही इतकेच निरोगी आणि फिट असाल. राजस्थानातील राजवाड्यातील राजा समरचं स्वागत करतो आणि त्याचा मागील आठवड्यात बड्डे असतो म्हणून तो केक कटिंग करण्यासाठी समरला बोलतो. पण समरला खूप राग येतो आणि तो म्हणतो की मी माझा बड्डे सेलिब्रेट करत नाही, त्यामुळे हा केक मी कापणार नाही. तुम्ही इथे कोणालाही वाटून द्या, तुमच्या स्टाफमध्ये वाटा, लहान मुलं असेल तर त्यांना वाटा. तो राजांना म्हणतो की मी इथे माझा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आलेलो नसून मी इथे एक डील क्रॅक करण्यासाठी आला आहे, तर आपण ते काम आधी करूया. दुसरीकडे मोठ्या आनंदात आणि उत्साहात स्वानंदी अनाथ आश्रमातील मावशींचा बड्डे सेलिब्रेट करत असतात. अनाथ आश्रमातील मावशींचं ऑप्शन करते आणि सर्वजण आनंदाने केक कटिंग करतात. हे सगळं बघून ज्या मावशींचा बड्डे असतो त्यांचं मन भरून येतं. बड्डे असतो त्या मावशींना खूप वाईट वाटतं. ते म्हणते की हे सगळं माझ्या मुलांनी
करायला हवं होतं, परंतु ते जाऊन बसली परदेशात आणि सकाळपासून एक फोन देखील केला नाही. त्यामुळे त्यांना अजूनच जास्त वाईट वाटतं. त्यावेळेस अनाथाश्रमातील सगळेजण म्हणतात की आम्ही आहोत ना. तरी पण देखील मावशी म्हणते की पण ते पोटचे मुलं आहे, तरी देखील त्यांनी मला फोन केला नाही. तिला आजी म्हणते की माझं कोणीच नाही. त्यावर स्वानंदी म्हणते की असं कसं म्हणतात, मग आम्ही सगळेजण कोण आहोत, बघा आम्ही सगळी किती तयारी केली आहे. ती प्रमिला आजीला समजताना सांगते की ते बघा तो आहे ना बसलेला तिकडे, गणपती बाप्पाची मूर्ती असते आणि ती सांगते की तो माणूस नाही पाठवला तरी आपल्या मदतीसाठी कोणी ना कोणी पाठवत असतो, त्याला सर्वांची काळजी असते. तुम्हाला कोणी नाही असे म्हणू नका, हे बघा किती मोठी फॅमिली आहे आपली. प्रमिला आजीला गिफ्ट देतात, त्यामुळे त्या खूप खुश होतात आणि ते सर्वजण आनंदाने सेल्फी काढतात. ते राजवाड्यामध्ये राजा पेपरवर साईन करून वकिलाकडे देतात आणि वकील सांगतात की येथील प्रत्येक वस्तूवर हक्क हा राजवाड्यांचा असेल. प्रकारे समर पॅलेस विकत घेतो आणि पॅलेसचा राजा त्याला पेढे देतो. राजाला सांगतो की मी केक कापला नाही, कारण आपण तर वाढतच असतो आणि आपलं त्यात काही कर्तृत्व नसतं, मग कशासाठी सेलिब्रेट करायचं, आणि हा खातोय कारण यात माझं कर्तृत्व आहे. वीण दोघातली या सिरियलचे संपूर्ण भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.